बोलतो आहे मातीशी नाळ जुळलेला नेता लोकनेता स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे। मित्र हो, या मराठवाड्याला स्वप्न पडलं लोक झालं गोपीनाथराव मुंडे यांच्या रूपानं वसंतराव भगवंतांनी मराठवाड्यातल्या दोन तरुणांना राजकारणातले धडे दिले। त्यातले एक प्रमोद महाजन आणि दुसरे गोपीनाथराव मुंडे। त्यातला एक नेता हा क्लास बेस नेता बनला, तर दुसरा नेता मुंडे। ज्यावेळेस गोपीनाथराव मुंडे यांनी मराठवाड्याच्या राजकारणाच्या आखाड्यात पाऊल ठेवलं त्यावेळेस मराठवाड्याचं राजकारण कसं होतं, तर इथं राजकारण होतं वतनदारीचं, इथं राजकारण होतं पिढीजात वंश परंपरेचं आणि वतनदार पुढाऱ्याच्या गाडीच्या पाठीमागे घोषणा देत फिरणारी सर्वसामान्यांची तरुण मुलं आणि स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी वाडी तांड्यावरती राबणारी सर्वसामान्य जनता हे सर्वसामान्यांच्या पिढ्यानपिढ्या कपाळावरती लिहिलेलं असायचं। मुंड्यांनी मराठवाड्याच्या राजकारणात पाऊल टाकलं आणि मराठवाड्याच्या राजकारणाला पलटी घेतला देखील सर्वसामान्य ऊसतोड कामगारापुढे झुकवणारा लोकनेता या महाराष्ट्राला पाहिला। तुमचे कारखाने तर आमचे कोयते ही घोषणा मराठवाड्यातल्या घराघरात घुमायला लागली, ही घोषणा मराठवाड्यातल्या घराघरात घुमायला लागली आणि बालाघाटच्या डोंगराला टक्कर देऊन साखर सम्राटावरती आदळली। एक सर्वसामान्यांच्या हातातलं कोयतं एका नव्या क्रांतीचं हत्यार बनलं। सर्वसामान्य घरच्या शेतकरी मुलानं जनतेच्या हृदयाच्या सिंहासनावरती अधिराज्य कसं गाजवलं, तांड्यावरच्या गाव खेड्यातल्या लोकांच्या आयुष्यामध्ये समृद्धीचा प्रकाश फिरवून स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात जाऊन दंडनायकाकडून अपमान सहन करणाऱ्या त्या ऊसतोड कामगारांना सन्मान आणि प्रतिष्ठा मिळवून देण्यामध्ये स्वतःचं आयुष्य चंदनाप्रमाणे झिजवणारा हा लोकनेता होता। म्हणूनच ते महाराष्ट्रातले साहेब ज्यावेळी महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री होते त्यावेळेस मराठवाड्यातल्या आणि ऊसतोड कामगारातल्या असंख्य मुलांना MSc बोर्डामध्ये नोकऱ्या देऊन त्यांच्या घरच्या चुली पेटवण्याचं काम साहेबांनी कार्यकर्त्यांचे आयुष्य पेटवणारे अनेक नेते पाहिले, परंतु स्वतःच्या कार्यकर्त्यांची आणि सर्वसामान्य घरचे चूल पेटली पाहिजे म्हणून स्वतःचं आयुष्य अगरबत्तीप्रमाणे जळत ठेवत समाजाला फक्त आणि फक्त समृद्धीचा सुगंध देणारा लोकनेता म्हणजे गोपीनाथरावजी मुंडे। कारण त्यांची नाळ इथल्या मातीशी इथल्या सर्वसामान्य जनतेशी जुळली गेलेली होती आणि याच गोपीनाथराव मुंडेंच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यातल्या महाराष्ट्रातल्या 18 पगड जातीमध्ये सैनिक बनला। सर्वसामान्य शेतकऱ्यांचा ऊसतोड कामगारांचा मुलगा या सामाजिक क्रांतीचा सैनिक बनला आणि याच क्रांतीच्या बळावरती मुंडे साहेबांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये परिवर्तन घडवून आणलं। ही क्रांती घडली याच मराठवाड्याच्या डोंगरपट्ट्यात, ही क्रांती घडली याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये आणि याच क्रांती डोक्यावरती दह्याचा हंडा घेऊन विकणारा सर्वसामान्य दहीवाला आज बोलेरोतून फिरायला लागला आणि सायकलवरती दूध घेऊन विकणारा तो दूधवाला आज जिल्हा सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा हा कारखान्याचा संचालक होऊ शकला। कारण साहेबांची नाळ इथल्या मातीशी इथल्या सर्वसामान्य जनतेशी जुळली गेलेली होती। मला वाटतं मातीशी नाळ जुळली जाणं म्हणजे फक्त आणि फक्त स्वतःच्या वैयक्तिक मतदारसंघातल्या मातीशी जुळलेली नाळ नव्हे तर ती साहेबांची अखंड महाराष्ट्रातल्या जनतेशी आणि मातीशी। आठवा ते दिवस ज्यावेळी महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये टोळी युद्ध सुरू झालं होतं, आणि रंगपंचमी खेळली जात होती। काय झालं होतं, 1991 साली 427 लोक मुर्दे पडले गेले, 1993 साली 448 लोकांचे देह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते आणि 1994 साली 527 लोक निरपराध मारले गेले होते। पण 1995 साली साहेब राज्याचे गृहमंत्री झाले, 400 गुंडांचं एन्काउंटर येऊन महाराष्ट्रातला आणि मुंबईतला हे मोकळेपणानं श्वास घेऊ लागले। याला म्हणतात खऱ्या अर्थानं मातीशी जुळलेली नाळ आणि सर्वसामान्य जनतेशी जुळलेली नाळ। साहेबांनी स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये कधीच द्वेषाचं राजकारण आणि सुडाचं राजकारण नाही, तर नात्रेच्या भूमीत जन्माला आलेल्या या सुपुत्रानं सर्वसामान्य जनतेसाठी समृद्धी आणि विकासासाठी फक्त आयुष्यभर बेरजेचं राजकारण करत राहिला। आपल्या उंबरठ्यावरती आलेली सर्वसामान्य जनता आपल्या प्रश्नाला घेऊन कधीही निराश न होऊ देता त्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम साहेबांनी केलं। विरोधी पक्षात देखील कायम सन्मानाची वागणूक मिळवणारा हा लोकनेता नेता होता। परंतु 2014 साली साहेबांवरती काळानं झेप घेतली आणि साहेबांचं अकाली निधन झालं आणि त्यावेळेस संपला होता तो 34 वर्षाची संघर्ष यात्रा। अनेक वादळे छातीवरती पेलायची, कार्यकर्त्यांना धीर द्यायचा, मित्रांना विश्वास द्यायचा आणि जनतेला दिलासा द्यायचा। हे 34 वर्ष चाललं होतं, त्या दिवशी संपला होता तो 34 वर्षाचा प्रवास आणि संपली होती ती संपला नव्हता एक लोकनेता तर त्या संपलेला नेता आणि हरपली होती महाराष्ट्राच्या राजकारणाची यशस्वी लोक बीड मधील परळी बद्दल बोलत